म्हणजे मी प्राजक्ता, माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपण चुलीवरची चिकन बिर्याणी बनवणार आहोत. त्यासाठी आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत. अर्धा किलो चिकन बिर्याणीसाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया. 4 कांदे, 2 ते 3 तमालपत्र, 6 ते 7 काजू त्याचे मधून भाग करून घेतलेले आहेत 2, 1 इंच आलं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं, 2 मोठे टोमॅटो, अर्धी वाटी खोबरं, 2 चमचे दही, हळद 1 चमचा, तूप 2 चमचे, केशर टाकून घेतलेलं दूध, बिर्याणी मसाला, घरगुती काळा मसाला, लाल मिरची पावडर, मीठ चवीनुसार. आता आपण हे बिर्याणीसाठी लागणारे तांदूळ धुवून घेणार आहोत. पाणी टाक. आता आपण बिर्याणीचे तांदूळ धुवून घेतलेले आहे. ते 10 ते 15 मिनिटं 10 ते 15 मिनिटं पाण्यात ठेवून घ्यायचे. आपण चिकन बिर्याणी करण्यासाठी आपण चिकन मॅरिनेशन करून घेणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: 1 आलं लसूण पेस्ट करून घेतलेली आहे, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा काळा घरगुती मसाला, अर्धी वाटी दही, चिकन मसाल्याची अर्धे पॅकेट टाकणार आहोत. हे मिक्स करून ठेवणार आहोत. आता हे मिक्स करून झालेलं आहे. आपण अर्धा तास झाकण लावून ठेवून देऊया मॅरिनेशनसाठी. बिर्याणीसाठी आपण काजू तळून घेणार आहोत. आता काजू तळून झालेले आहेत. आपण आता काढून घेणार आहोत. बिर्याणीसाठी आपण 2 कांदे तळून घेणार आहोत. बिरिस्ता बनवण्यासाठी बिरिस्त्यासाठी जो कांदा तळून घेतलेला आहे तो काढून घेऊया. यासाठी आपण आता खोबरं भाजून घेणार आहोत तेलामध्ये. त्याच्यामध्ये 2 वेलची टाकून घेणार आहोत. आता आपलं हे खोबरं आणि वेलची भाजून झालेली आहे, ते काढून घेणार आहोत. आता आपण बिर्याणीसाठी कांदा भाजून घेणार आहोत. त्याच कांद्यामध्ये टोमॅटो भाजून घेणार आहे. 2 टोमॅटो घेतले होते मोठ्या साईजचे. बिर्याणीसाठी घेतलेला कांदा आणि टोमॅटो पचवून झालेला आहे. आपण ते काढून घेऊया. 1 पळी तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, कांदा टोमॅटोची पेस्ट बारीक करून घेतलेली, कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे. पण थोडासा काळं तिखट, थोडंसं मीठ, अर्धा चमचा लाल मिरची पावडर सर्व मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता त्याला छान तेल सुटलेलं आहे. आपण त्याच्यात मॅरिनेशन केलेलं अर्धा तास चिकन टाकून घेणार आहोत. त्या चिकनमध्ये आपण 1 चमचा गरम मसाला पण टाकून घेणार आहोत. थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. आता आपण असं शिजवून घ्यायचे पाणी न टाकता. आपण बिर्याणीसाठी पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप, चवीनुसार 1 चमचा मीठ, लवंग आणि मिरं टाकून घेणार आहोत. 2 ते 3 तमालपत्र टाकून घेणार आहोत. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यात तांदूळ टाकून घेणार आहोत. पाण्याला उकळी आलेली आहे. आता पाण्याला उकळी आलेली आहे. आपण त्यात अर्धा तास भिजवून घेतलेले तांदूळ त्यात टाकून घेणार आहोत. आता आपण हा तांदूळ 70% शिजवून घेणार आहोत. आता हा तांदूळ 70% शिजवून झालेला आहे. तो आपण चिकनमध्ये टाकून घेणार आहोत.
आता आपण दम बिर्याणीसाठी 1 चमचा तूप टाकून घेणार आहोत. थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. थोडासा कांद्याचा बिरिस्ता टाकून घेणार आहोत. आणि आता आपण तांदूळ टाकून घेणार आहोत. आता आपण बिर्याणीमध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत. भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची. तळून घेतलेले काजू, बिरिस्ता टाकून घेणार आहोत. आपण आता अर्धा तास केशर दुधात भिजवून घेतलेले टाकून घेणार आहोत. आपण त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेणार आहोत. आता आपण एका प्लेटमध्ये कोळसा घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचा. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचं. त्याने बिर्याणीला छान फ्लेवर येतो. झाकण ठेवून त्याला दम देऊन घ्यायचा.